नमस्कार मित्रांनो, राजन्स अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले होते की पूर्ण शेड्यूल काय आहे पूर्ण एक्झामचं, MPSCच्या काही एक्झाम कंडक्ट करतात आणि 2025 म्हणजे की आज 20 मार्च 2025 आहे. तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्या एक्झाम्स आहेत त्याचं शेड्यूल आपण पूर्ण पहिल्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. ते तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर पहिलं लेक्चर आपण झालं होतं कंप्लीट. तर आज दुसरं लेक्चर आपण रेकॉर्ड करतो आहे आणि या रेकॉर्डिंगचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे MPSCने परीक्षा पॅटर्नमध्ये बदल का केले बाबा. मागच्या 10 वर्षापासून 10 ते 12 वर्षापासून म्हणजे 2012 ते 2024 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राबवला गेला MPSCकडून. त्यामध्ये बरेचसे त्यामध्ये ट्रान्झिशन फेजमध्ये तेव्हा पण मुलांना बराच त्रास झाला होता आणि आता सेम कंडिशन 2025मध्ये या ट्रान्झिशन फेजमध्ये सर्व MPSC ॲस्पिरंट्स फेस करणार आहेत. याबद्दल दुमत नाही, बट बऱ्याचशा ॲस्पिरंटच्या मनामध्ये असेल की MPSC हा पॅटर्न चेंज का करते. दर 10 वर्षांनी असो किंवा दर 15 वर्षांनी असो कुठलाही सिलेबस का बदलला जातो आणि विशेष करून आयोगाकडनं हे बदल का केले जातात. तर ह्याच पॅटर्नबद्दल आणि या बदलाबद्दल आपण आज भाष्य करणार आहोत. तर सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षेच्या उद्देशात बदल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, MPSC परीक्षा ही प्रशासकीय पदांसाठी घेतली जाते. काळानुसार त्याच्या गरजा बदलतात आणि त्यानुसार आपल्याला चेंजेस करणं अपरिहार्य असतं. जसं की तंत्रज्ञान बदलतं, डिजिटल प्रशासन बदलतं, नवीन धोरणांशी संबंधित कौशल्यांची पण आवश्यकता पडते. जसे की अगोदर आपण मोबाईल वगैरे ह्या गोष्टी खूप रेअर होत्या मित्रांनो, बरोबर. त्यानंतर आता कंपल्सरी प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल दिसतो आणि हे एवढं कॉमन झालं की आपल्या म्हणजे की एक अविभाज्य घटक होऊन बसला आहे मोबाईल आजच्याकडे. तसंच काही गोष्टी आपल्याला काळानुसार चेंज कराव्या लागतात, नवीन धोरणांशी, नवीन पॉलिसींशी. जे काही शासन जे काही निर्णय घेत असतं त्याला अनुरूप काही अधिकारी घडवणं पण ही शासनाची जबाबदारी आणि विशेष करून MPSCची जबाबदारी असल्यामुळे हे बदल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. तर दुसरा पॉईंट आहे उमेदवारांची वाढती संख्या. दुसरा पॉईंट काय आहे? उमेदवारांची वाढती संख्या. दरवर्षी कसं आहे, MPSCला बसणारी उमेदवारांची संख्या वाढतच चालली. म्हणजे की अगोदर म्हणजे की अवेअरनेस नव्हता एकतर MPSC बद्दल, एक्झाम पॅटर्न बद्दल आणि ओव्हरऑल याची एक आयडिया काय असते, मटेरियल काय असतं, शिकवतो कोण, रिसोर्सेस काय काय वापरावं लागतात आणि याबद्दल बरेचसे असे क्वेश्चन मार्क ॲस्पिरंटच्या मनात होते आणि त्यामुळं अवेअरनेस कमी असल्यामुळे कॉम्पिटिशन कमी होते, बरोबर. आणि कॉम्पिटिशन कमी असल्यामुळं कम्पॅरेटिव्हली आजच्या तुलनेत अगोदर सक्सेस रेट पण चांगला मानला जायचा आणि आज कंडिशन अशी आहे, अनएम्प्लॉयमेंट चा रेट आपण पाहतोच आहे, दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागच्या काही वर्षात अनएम्प्लॉयमेंट रॉकेट स्पीडने वाढत आहे. ठीक आहे, आणि त्याचाच एक परिभाग म्हणून बरेच जण स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीपासून UPSCच्या परीक्षेपर्यंत खूप जण स्पर्धा परीक्षेकडे वळलेले दिसतात आणि त्याचाच परिणाम ही संख्या वाढताना दिसते मित्रांनो, बरोबर. तर नवीन पॅटर्न ह्या सर्व उमेदवारांची जी काही वाढलेली संख्या आहे, परीक्षेची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवण्यासाठी हा पॅटर्नसुद्धा नवीन आणणं गरजेचं ठरलेलं आहे. यामुळे उमेदवारांची निवड अधिक न्याय्य पद्धतीने होऊ शकते. ठीक आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने पॅटर्न राबवला गेला, फॉर एक्झाम्पल आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2012च्या पुढे चालू झाला, त्यावेळेस पण असे बरेच संभ्रम निर्माण झाले होते. परंतु 1-2 वर्षामध्ये हा पूर्ण पॅटर्न सेट झाला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि ॲस्पिरंट्सला एक आयडिया येऊन गेली की आता हा पॅटर्न असा असणार आहे आणि एक चित्र क्लिअर झालं की आपल्याला नक्की काय आणि कसं करायचं आहे, बरोबर. मग ते क्लासेस थ्रू असो किंवा यूट्यूबवरून काही शिक्षक शिकवतात ते त्यांच्या माध्यमातून किंवा आयोगाकडून पण बऱ्याचशा गोष्टी केल्या गेल्या जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जो काही संभ्रम निर्माण होतोय तो क्लिअर होईल आणि न्याय पद्धतीने एक परीक्षा पार पडेल. ठीक आहे, हा झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे
व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा आहे हा. कारण मागच्या काही वर्षामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये किंवा असे गव्हर्नमेंटमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असे काही रिपोर्ट गेले की महाराष्ट्रामधून तुलनेने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे UPSCच्या आणि एकंदरच केंद्रीय ज्या काही एक्झाम असतात त्यामध्ये, आणि विशेष करून UPSCमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी काहीतरी एफर्ट घेणं गरजेचं होतं. आणि ते एफर्ट जर घ्यायचे असतील आणि त्याच्यातून जर का चांगलं आउटपुट काढायचं असेल तर आपल्याला UPSCचा पॅटर्न राज्यभर सुद्धा राबवावं लागणार आहे. हे बरेच वर्षापासून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला हे डिस्कशन चालू होतं आणि सुदैवाने ते 2025ला अंमलात येत आहे. आणि ह्याचा फायदा एक ॲस्पिरंट म्हणून सध्या जरी आपल्याला क्वेश्चन मार्क क्रिएट करत आहे डोक्यामध्ये की किचकट आहे किंवा UPSCच्या मुलांना ॲडेड ॲडव्हान्टेज असणार आहे आणि MPSCचे मुलं ऑब्जेक्टिव्हमधून ट्रान्झिशन करून UPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह किंवा थेरॉटिकल पॅटर्नमध्ये शिफ्ट होणार आहेत, तर ते कम्पॅरेटिव्हली खरंच सांगायचं झालं तर UPSCचा जो काही कोर क्राऊड आहे, पहिल्यापासून 1-2-4 वर्षापासून प्रिपरेशन करत आहे, त्यांना खरंच ॲडेड ॲडव्हान्टेज असणार आहे. आणि MPSCच्या कोर मुलांसाठी नाही म्हणलं तरी पहिल्या 1-1.5 वर्षासाठी डिसॲडव्हान्टेजेस असणार आहे. कारण कुणीही हा अभ्यास केलेला नाही आहे. ऑब्जेक्टिव्ह सेन्सने अभ्यास करणं आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लक्षात घेऊन अभ्यास करणं ह्या कम्प्लिटली 2 वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळं UPSCमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण पुढे देत MPSCने हे मनावर घेतलेलं आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. ओके, त्यामुळं 2025च्या पुढे हा पॅटर्न कंटिन्यू होणार असल्याचं आयोगाने डिक्लेअर करून टाकले. आणि पुढचा एक मुद्दा असणार आहे वैकल्पिक विषयाचा समावेश. बरं, वैकल्पिक विषयाचा समावेश का केला आहे? तुम्हाला जर माहिती नसेल तर 2012च्या अगोदर देखील MPSCमध्ये म्हणजे की बिफोर 2012 MPSC सुद्धा ऑप्शनल ही कन्सेप्ट होती. ठीक आहे, आणि थेरॉटिकल गोष्टी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता. त्यामुळे 2025मध्ये वैकल्पिक विषय पुन्हा समाविष्ट करण्यात आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही बाब काही मुलांना, काही ॲस्पिरंट्सला चांगली वाटू शकते, काही ॲस्पिरंट्सला किंचित दुखवू पण शकतात किंवा थोडा लोड वाढणारच आहे ह्या गोष्टीमुळे. काही मुलांना आवडीच्या विषयात सखोल ज्ञान दाखवण्याची संधी मिळणार आहे आणि त्याच्या वैविध्यपूर्ण कौशल्याचे मूल्यमापन करणं शक्य होणार आहे. फॉर एक्झाम्पल, माझा पॉलिटिकल सायन्स विषय किंवा मी PSIRमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे किंवा माझा UPSC करत असताना पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होता. तर एक माझी आवड मला अभ्यासरूपाने जर का MPSCमध्ये उतरवता येत आहे किंवा माझं त्यातलं नॉलेज मला जर का मांडता येत आहे तर ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, त्यामुळं ही एक संधी MPSCच्या मुलांमध्ये आता त्यांना पण एक एक्सप्लोअर करायला मिळणार आहे. बरं, आता ह्या वर्णनात्मक पॅटर्न पेपरची आवश्यकता का भासली आहे हे पण गरजेचं आहे. ठीक आहे, ते काय झालं की पूर्वी मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती, बरोबर. मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती, पण आता ती वर्णनात्मक झाली कारण उमेदवारांचे लेखन कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता आणि विचारांची स्पष्टता. बरं, हे मुद्दे एवढे क्रुशियल आहेत. ॲक्च्युली आपलं जे काही ट्रेनिंग सेंटर आहे, मोस्टली डेप्युटी कलेक्टर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन ज्या काही MPSCतून भरल्या जातात किंवा SC/ST सारख्या किंवा एक्साईज SP वगैरे, हे जे काही पोझिशन भरल्या जातात, तर यशोदाने सुद्धा रिपोर्ट असा पाठवला होता की बऱ्याचशा ॲस्पिरंट्समध्ये लेखन कौशल्य, एक ॲनालिटिकल ॲबिलिटी आणि क्लॅरिटी ऑफ थॉट, म्हणजे की लेखन कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता आणि विचारांची स्पष्टता, ह्या गोष्टी लॅक आहेत. म्हणून की बरेचसे मुलं तोंडपाठ करूनच बऱ्याचशा गोष्टी आणि परीक्षा पास झालेले आढळलेत. असे रिपोर्ट देखील गेलेले आहेत वर. आणि त्याचा पण एक पॉलिसी मेकिंगमध्ये एक बऱ्याच वर्षापासून थॉट प्रोसेस चालू होती.
तुकाराम मुंडे सरांनी पण मागे ही गोष्ट सजेस्ट केली होती की UPSCमध्ये हा ॲडेड ॲडव्हान्टेज असतो जेव्हा तुम्ही ॲज अ IAS म्हणून किंवा ॲज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून जेव्हा डिस्ट्रिक्टमध्ये उतरता तेव्हा बरेचसे तुम्हाला जे स्किल रिक्वायर्ड आहेत ते ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पॅटर्नमधून ते तेवढ्या लेवलला आपले एक्सप्लोर होत नाहीत प्रत्येक ॲक्सपिरियन्समध्ये. जर आपण पॅटर्नच बदलला तर ह्या गोष्टी आणि MPSCच्या मुलांना याचा आणि त्यामागेच राज्य सरकारला पॉलिसी मेकिंगमध्ये आणि डिस्ट्रिक्ट लेवलला एक चांगला ॲडव्हान्टेज पॉलिसी मेकिंगमध्ये होऊन जाईल असं पण एक ऑब्झर्वेशन समोर आलं होतं. ठीक आहे. आणि आता शेवटचा जो मुद्दा आहे समकालीन चेंज. बदल ही काळाची गरज आहे मित्रांनो, बरोबर. म्हणजे कुठलं तुम्ही काही वर्षानंतर पहिल्या अगोदर सारखं नसतं, काही वर्षानंतर तुमच्यात पण चेंज झालेला असतो. त्यामुळे आपण जे म्हणतो ना की बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती प्रत्येकाने ॲक्सेप्टच करायला पाहिजे. ॲक्सेप्ट नाही केली तर आपण सफर होणार आहोत. त्यामुळे बरेच जण पुण्यातील पेठेमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये चर्चा करण्यावर जास्त भर देतात की हा पॅटर्न कसा चुकीचा आहे किंवा हा पॅटर्न कसा मुलांसाठी धोकादायक आहे. किंवा मित्रांनो तुम्हाला फ्रँकली सांगतो, जर का तुम्ही MPSC करायचा निर्णय घेतलेला आहे तर MPSC करण्याचा निर्णय हा तुमचा स्वतःचा आहे ना. तुम्हाला इकडे कोणीतरी फोर्सफुली पुश केलं आहे की तुम्ही MPSC करा, नो मॅटर वॉट तुम्हाला करावीच लागणार आहे किंवा तुमची गरजच आहे. ती गरज जरी असली तरी हा तुमचा पूर्णपणे डिसिजन असतो. त्यामुळं जर का सिस्टीमने किंवा आयोगाने जर का तुम्हाला सांगितलं आहे की 2025पासनं पॅटर्न बदललेला आहे आणि तो पॅटर्न आता डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, तर मला नाही वाटत की तो पुन्हा बदलायची किंवा त्यावर डिस्कस करून ते बदल पुन्हा कॅन्सल करण्याची शक्यता अजिबात नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली सजेस्ट करेल की MPSCने फायनल केलं आहे, ठीक आहे. त्यामुळं हे डन आहे. त्यामुळं नो चर्चा, नो डिबेट. ओके. डायरेक्ट अभ्यासाला लागायचं आहे. कसलीही चर्चा करायची नाही आहे, कसलंही डिस्कशन करायचं नाही आहे की पॅटर्न चूक आहे की बरोबर आहे. पॅटर्न MPSCने डिसाईड केलं आहे, संपला विषय, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये जास्त न पडता थोडं ना टू द पॉईंट अप्रोच ठेवायचं आहे प्रिपरेशन करताना टू द पॉईंट. ओके. आणि नॉनसेन्स गोष्टीमध्ये अडकून न पडता वेळ वाया नाही घालवायचा आहे, ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी चालू करा आणि आयोगाला समजून घ्या नक्की आयोग काय म्हणायचा प्रयत्न करतोय, आयोगाने पॅटर्न का आणलाय आणि तेच क्लिअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आणि यातून तुम्हाला बरेचसे मुद्दे क्लिअर झाले असतील. का केले आहेत आयोगाने, परीक्षेच्या उद्देशात बदल झाला, उमेदवाराची वाढती संख्या लक्षात घेतली, UPSCच्या लाईन अँड लेंथवर आपल्याला जायचं आहे आणि मराठी टक्का केंद्रात देखील केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये वाढवण्यासाठी UPSCमध्ये हा एक खूप मोठं पाऊल असणार आहे. तीन वैकल्पिक विषयाचा, जेणेकरून प्रत्येकाला आवडीच्या विषयामध्ये एक एक्सप्रेस होण्याची संधी मिळणार आहे. आणि हा एक थेरॉटिकल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणार आहे. 500 मार्काचा ऑलमोस्ट हा ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे. त्यामुळं ही निवडण्याची देखील तुम्ही घाई करायची नाही आहे. ऑप्शनल खूप व्यवस्थित निवडायचं आहे. कसल्याही कोणाच्याही इन्फ्लुएन्सखाली किंवा कसल्या प्रकारची घाई करू नका मित्रांनो, मी सांगेल. पुढे आहे नंतर वर्णन, मग पेपरची आवश्यकता होती तेव्हा आपण मुद्दा डिस्कस केला. आणि समकालीन म्हणजे की चेंज झालेला आहे तो तुम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे. ॲक्सेप्ट करणार नाही तर तुम्ही सफर होणार, तुम्ही फेल होणार. आणि आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन बनू नका, एक्झिक्युटिव्ह इंडियन बना. आणि कारण तुम्हाला एक्झिक्युटिव्ह व्हायचं आहे, ब्युरोक्रेसीमध्ये जायचं आहे. आणि त्यामुळे रडतराव घोड्यावर करण्यापेक्षा
आहे तो बदल स्वीकारून मूव ऑन करणं आणि अभ्यासाला लागणं, दॅट्स इट. एवढं बेसिक टार्गेट तुमचं असायला हवं. तर मला वाटतं की आयोगाने आपला जो काही मुद्दा होता, आयोगाने पॅटर्न का बदल केला, हे बरेचसे गोष्टी आणि बरेचसे मुद्दे तुमच्या मनात जे काही होते ते या व्हिडिओतून आणि रेकॉर्डिंगमधून क्लिअर झाले असतील. बाकी तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. लवकरच एक चांगला विषय आणि एक पुढचं टॉपिक घेऊन भेटूयात. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. कीप स्टडिंग. बाय बाय.